2 मिनिटं तुम्हाला मी वाट बघायला लावली, त्याच्याबद्दल क्षमस्व. सेटअप करणं गरजेचा असतो. काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतोय दरवेळेस प्रमाणे. कार्यक्रमाची सुरुवात करतोय. जिमा ग्रुप सादर करत आहे असा नवरा नको ग बाई. नारे तारे निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे, नाव घेते आदिती लक्ष द्या रे सारे. नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं, नवरोबाला तर शेवटी आहोच म्हणायचं. असं म्हणत आमच्या गोड गोजिरीनं पाटलांच्या घरात एंट्री तर मिळवली आहे. सासूबाईंना सासूबाई सासूबाई नाही म्हणत म्हणत आई म्हणत तिनं सगळ्यांची मने तर जिंकलेली आहेत. मागच्या वर्षी फॉरेनर नको, मेट्रोतला नको, शेतकरी नको असं म्हणत म्हणत आजोबांच्या म्हणण्यानुसार महेश रावांची निवड तर केलेली आहे. आता बघूया पुढील आयुष्य या नाट्यरूपात. सादर करीत आहोत असा नवरा नको ग बाई. गेल्या अर्धा तासात हेच वाक्य तू 5 वेळा बोलला आहेस. 5 नाही महेश, 6 वेळा म्हणाली ती. तरी सुद्धा जागचे हल्लाही नाही. उठा बरं, ठेवा तो न्यूजपेपर आणि निघा. आणि हो, आता चहाचा फुटाणा काढू नका. माझा मेकअप पूर्ण झालाय. आता चहाच्या वाफेने जायला नको. अगं मी ठेवतो, मग तर घेशील. चान्सच नाही. लिपस्टिक जाईल हो. कालच घेतली आहे शुगरची. पाकापासून बनवलीस काही साखरेच्या? आत्ता कसे छान शोभता बघा. आडानी आईचा आडानी मुलगा. शुगर हा कॉस्मेटिक ब्रँड आहे म्हणलं. कशाचं ब्रँड? रक्त पिलेल्या चेटकिरीसारखे दिसत आहे. हे घ्या, हे घाला, जाऊ दे बाकीचं. अगं हा कालच घातला होता मी शर्ट, दुसरा दे. अजिबात नाही, हाच घालावा लागेल. का पण? जरा माझ्याकडे बघा ना. वेडी आहेस का? आई इथेच आहे अगं. कसं काय दरवेळेस हेच सुचतो. माझी साडी बघा म्हणतीये. माझ्या साडीला मॅचिंग आहे ना, म्हणून म्हणतीये हाच घाला शर्ट. काय संबंध मॅचिंग शर्ट घालायचा? आपला काय प्री आहे? पिशवी तुझी सोडायला मी येणार आणि बाहेरच्या बाहेर निघणार, आणि मी शर्ट घालायचा तुझ्या साडीच्या रंगाचा. असं नसतो. मैत्रिणी बघतात ना, मग तेव्हा म्हणायला बरं अगं कोइन्सिडन्स झाला, यांनी हे याच रंगाचा घातला आणि मी हे. मग म्हणतील मैत्रिणी भारीच प्रेम आहे बुवा तुमचं, भारी वाटेल मग. खरं तर आमचा फक्त नावानेच महेश, एकही गुण त्या महादेवाचा नाही. मला तर वाटतंय तुमचं नाव महेश ऐवजी श्रावण बाळ असायला हवं होतं बघा. का हेच का नाव हवं? आले ते माझं श्रावण बाळ ते. चला आता उशीर होतोय, हे घ्या शर्ट आणि चला. काय स्वप्न बघितली होती मॅचिंग नवऱ्याची, आणि काय ध्यान पदरी पडले. चला चला हो बरं बरं, चला घड्याळाच्या पाट्यावर. चला चला हो बरं बरं, चला घड्याळाच्या काट्यावर. आला तारा तारेवर.
सून नाही म्हणणार तर काय म्हणणार चटणी असं नाही हो आई. ते कसं ओल्ड फॅशन वाटतं. मला आदिती म्हणा ना, कसं मॉडर्न नाव आहे माझं. ते जाऊ दे, तू मला सासूबाई म्हणून बरं. आई म्हणणारी लेकरं आहेत माझी. तू सासूबाई म्हण, ते कधीच म्हणत नाही. तसं नाही हो आई. आई म्हटलं की कसं प्रेम असल्यासारखं वाटतं समोरच्याला. प्रेम नसतं तरी. बरं ते जाऊ दे. आई तुम्ही काय खाणार? तसं हवा खाते मगापासून. आता काहीतरी जेवावं म्हणते. अर्थात तू दिलीस तर. तरीच श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो. मी काय म्हणतीये, हे चाललेत बाहेर. मी तर विशी मधून जाऊन जेवून आली आहे. राहिलात फक्त तुम्हीच. सकाळच्या 2 चपात्या आहेत. मस्तपैकी त्याचा खमंग आणि सुंदर चपाती चिवडा करू का? कितीही नाव भारी दिलंस ना तरी ते शिळ्या चपातीचे तुकडेच राहणार. जाऊ दे, रोज रोज तेच नाही खाणार मी. बघ रे महेश, तुझी बायको मला रोज शिळ्या खायला देते. काय खतरनाक खोटं बोलते ही बाई. आदिती, अगं तिला का शिळं खायला घालतेस? शिळ नाही हो, सकाळचीच चपाती आहे. परत उद्या टाकून दिली की त्याच ओरडतात. अन्न वाया घालत जाऊ नकोस म्हणून. बरं जा, मला उशीर होतोय ग. जाऊ दे ना, काही करा तुम्ही सासूसुना. आई हे घ्या गरमागरम तुकडे. काय बनवले? ना तिखट ना मीठ. तुम्हीच म्हणालात ना सकाळी तोंड आलंय थोडंसं साधंच बनव म्हणून बनवले. मसालेदार नको म्हणाले ग. आणि कर असं नाही म्हणाले बाई. आई ते जाऊ द्या हो आता. वटपौर्णिमा येते. मी काय म्हणते, आपण मस्त वेळ केली करूयात का? कालच मी इन्स्टावर पाहिले. मस्त नऊवारी नथ बांगड्या आणि आपण दोघे वडाला तो थ्रेड गुंडाळतो आणि हे आपले शूटिंग काढते. मस्त तुम्ही तुमची रेड कलरची साडी घाला आणि मी पर्पल घालेन. थ्रेड नाही ग, दोरा म्हणतात त्याला. रीत करण्याचा सण नाही तो. जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून करावयाचा सण आहे तो. जन्मोजन्मी? ओ माय गॉड. नको ग बाई, ह्या जन्मात मिळाले पुढं नको. देवाने चान्स दिलाय ना मागायचा, मग आता मी मस्त नवरा बघेन. मस्त म्हणजे नक्की काय